राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही, पण जेव्हा एकाच पक्षातले दोन दिग्गज एकमेकांच्या समोर उभे ठाकतात तेव्हा मात्र राजकीय भूकंप नक्कीच होतो. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात असाच एक मोठा राजकीय भडका उडालाय आणि तोही छत्रपती संभाजीनगरमध्ये. एकीकडे आहेत डॅशिंग आमदार अब्दुल सत्तार, तर दुसरीकडे आहेत जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री संजय शिरसाट. पक्ष एकच, झेंडा एकच, नेताही एकच, पण तरीही या दोन नेत्यांमध्ये सध्या जो भयंकर कोल्ड वॉर सुरू आहे त्यानं शिवसेनेच्या गोटात मोठी खळबळ उडवून दिली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर समजून घेणार आहोत की या दोन नेत्यांमध्ये अचानक एवढा मोठा वाद का उफाळून आलाय, की सत्तारांना थेट पक्ष संकटात येईल असा थेट इशाराच वरिष्ठांना द्यावा लागला. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहायला सुरुवात केलीये पॉलिटिकल महाराष्ट्र. मंडळी, या नव्या वादाची ठिणगी पडली ती शुक्रवारी सिल्लोडमध्ये राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एक मोठी बैठक पार पडली. आता बैठक पक्षाची होती, पण या मंचावरून आमदार अब्दुल सत्तार यांनी थेट आपल्याच पक्षाच्या पालकमंत्र्यांवर म्हणजे संजय शिरसाट यांच्यावर लेटर बॉम्ब नव्हे तर थेट शब्द बॉम्ब टाकला. सत्तारांनी आपली खदखद अत्यंत आक्रमकपणे मांडली. ते म्हणाले, एक काळ असा होता की संपूर्ण जिल्ह्यावर शिवसेनेचं निर्विवाद वर्चस्व होतं, पण आता ही पकड सैल होत चाललीये. सत्तारांनी अत्यंत गंभीर इशारा देत म्हटलं की पहा, महापालिका गेली, जिल्हा परिषद गेली आणि आता जिल्हा बँकही घालवण्याची तयारी सुरू आहे. सत्तारांचा सर्वात मोठा संताप होता तो निधी वाटपावरून. त्यांनी भर सभेत असा एक कडक डायलॉग मारला ज्यानं सर्वांच्याच भुवया उंचवल्या. सत्तार म्हणाले, आम्ही सिल्लोडमध्ये पक्ष मजबूत करत आहोत. इथं 31 पैकी 28 नगरसेवक आम्ही जिंकून आणलेत, पण आम्हाला साधे 28 रुपये सुद्धा निधी म्हणून मिळालेला नाही. विचार करा प्रेक्षकांनो, एका सत्ताधारी पक्षाचा आमदार जेव्हा स्वतःच्याच सरकारवर सिल्लोड सोयगाव मतदारसंघाला सावत्राईपेक्षाही वाईट वागणूक मिळत आहे असा जाहीर आरोप करतो, तेव्हा त्यात किती मोठी राजकीय धग असेल. सत्तारांनी वरिष्ठांना थेट अल्टिमेटम दिलाय की विकास निधी असाच अडवला गेला तर पक्षाला मोठा फटका बसेल आणि पक्ष संकटात येईल. आता सत्तारांसारख्या आक्रमक नेत्यानं एवढा मोठा आरोप केल्यानंतर पालकमंत्री संजय शिरसाट शांत कसे बसतील? अजिबात नाही. रविवारी शिरसाटांनी सत्तारांच्या याच आरोपांना थेट भिडत अत्यंत टोकदार पलटवार केला. अगदी शांत पण तिखट शब्दात शिरसाट म्हणाले, सत्तार नेमकं काय बोलत होते ते मी ऐकलं, पण एक लक्षात घ्या, जिल्हा नियोजन समितीचा निधी कुणीही गुपचूप खिशातून वाटत नाही. कुणाला किती निधी दिला याचं सगळं रेकॉर्ड कलेक्टर ऑफिस मध्ये असतं. एवढ्यावरच शिरसाट थांबले नाहीत, तर त्यांनी सत्तारांना थेट आव्हान दिलं की जर काही तक्रार असेल तर माझ्याकडे या, माझ्याशी थेट चर्चा करा, मी बैठकीत सगळं स्पष्टीकरण देईल. म्हणजे एक प्रकारे शिरसाटांनी सत्तारांना कागदपत्रांच्याच आधारे बोला असा सूचक टोला लगावलाय. पण मंडळी, जर तुम्हाला वाटत असेल की हा वाद फक्त आताच्या निधी वाटपापुरता मर्यादित आहे तर तसं अजिबात नाहीये. या वादाला एक खूप मोठी आणि जुनी किनार आहे. या दोन नेत्यांमधला हा संघर्ष 2 वर्षांपूर्वीच उफाळून आला होता. थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये जाऊया. विधानसभा निवडणुकीनंतर जेव्हा पालकमंत्री पदाच्या माळा गळ्यात पडत होत्या तेव्हा आधी जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अब्दुल सत्तारांच्या जागी संजय शिरसाट यांची पालकमंत्रीपदी वर्णी लागली आणि तिथेच खरी ठिणगी पडली होती. पालकमंत्रीपद हातात येताच शिरसाटांनी सत्तारांविरोधात अक्षरशः रान उठवत त्यांना उघड आव्हान दिलं होतं. मग सत्तार तरी कसे गप्प बसणार? सत्तारांनी थेट छत्रपती संभाजीनगरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जंगी प्रदर्शन केलं होतं आणि शिरसाटांना थेट सुनावलं होतं, कोणीही कितीही वर्ष पालकमंत्री राहिलं तरी मला फरक पडत नाही, मी काही कच्चा खेळाडू नाही. त्यावेळी पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कशीबशी मध्यस्थी करून हा वाद संपवला होता. पण आता पुन्हा एकदा विकास निधीच्या वाटपावरून या दोन पक्क्या खेळाडूंमधला हा सुप्त संघर्ष नव्यानं पेटलाय. एका बाजूला जिल्ह्यावर पकड सैल होत असल्याची सत्तारांची ओरड, तर दुसऱ्या बाजूला रेकॉर्ड तपासा म्हणणारे शिरसाट. आता या दोन दिग्गज नेत्यांच्या वादात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणाची बाजू घेणार आणि या अंतर्गत गटबाजीचा फटका आगामी काळात शिवसेनेला खरंच बसणार का, हे पाहणं प्रचंड उत्कंठावर्धक ठरणार आहे.
तुम्हाला या संपूर्ण राजकीय नाट्याबद्दल काय वाटतं? छत्रपती संभाजीनगर मधल्या राजकारणात कोणाचं पारडं जड आहे? कच्चे खेळाडू नसलेले अब्दुल सत्तार की विद्यमान पालकमंत्री संजय शिरसाट? तुमचं जे काही स्पष्ट मत असेल ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये आत्ताच सांगा. हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच आतल्या विश्लेषणासाठी पॉलिटिकल महाराष्ट्राला लगेच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.